हाय हॅलो गाईज. गुड इव्हनिंग सर्व बांधवांना. माझा आवाज सर्वांना येत असेल? 9:28 झाले. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. सो सर्व बांधवांना भोगीच्या आणि खास करून संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अं, पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण आपला पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत मित्रांनो. सो त्यामुळे एक पुढच्या 2 मिनिटं वेट करायचंय. माझा आवाज सर्वांना यायला पाहिजे आणि माझा व्हिडिओ जो आहे तो पण सर्वांना दिसायला पाहिजे. ओके. सो मला एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा कोणीतरी. माझा आवाज क्लिअर येतोय? ओके. रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. 9:29 झाले. 9:32 आपण आपला टॉपिक सुरू करतोय. जे पण बांधव आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट होणार आहेत तर त्यांच्यासाठी पुढच्या 2 मिनिटांसाठी आपण वेट करणार आहोत. ओके. सो ज्या पण बांधवांना माझा आवाज येत नसेल, तिथे एक माईकचा सिम्बॉल आहे, त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक कराल तर तिथं माझा ऑडिओ तुम्हाला चालू होईल. अदरवाईज माझा काही आवाज तुम्हाला येणार नाही. ओके. ओके. सो आजचा जो वेबिनार आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला कमिटमेंट करणार आहे. इंडियन मार्केट असेल, शेअर मार्केट असेल, तर यामध्ये ऑटोमेशन ट्रेडिंग टूलच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे प्रॉफिट अर्निंग करणार आहोत किंवा करू शकतो. तर तो एक कम्प्लीट टॉपिक इकडे मी डिस्कस करणार आहे मित्रांनो. तर नक्कीच वेबिनारमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा. अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक मी इकडे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून फॉरेक्स मार्केटमध्ये 0% रिस्क फॅक्टरवरती 100% ऑटोमेशनच्या पद्धतीनुसार आपण 100% अॅक्युरसी प्लस 100% प्रॉफिट रिटर्न आपण कशा प्रकारे करू शकतो, याचे काही सिक्रेट्स मी इकडे तुम्हाला रिव्हील करणार आहे. तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी फायद्याच्या असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला काहीतरी फायदा बघायला भेटेल मित्रांनो. ओके. सो नक्कीच वेबिनारमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा आणि तुमचा जो माईक आहे तो बंदच ठेवा. ओके. सो तुमचा जो ऑडिओ आहे तो काय माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण की इथं वेगळी सेटिंग आहे माझ्याकडे. तर तुमचे जे पण डाऊट्स असतील, जे पण काही क्वेश्चन्स असतील, तर ते आपण ऑन द कॉल उद्या प्रॉपरली डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून 1 to 1 आपण डिस्कशन करू शकतो. ओके. सो त्यामुळे सगळ्या बांधवांनी कॉपरेट करायचंय. तुमचा माईक बंदच ठेवायचा आहे. पुढचे 15 मिनिटं मी तुम्हाला काय सांगतोय तर हे शॉर्टमध्ये प्रॉपरली समजून घ्यायचंय आणि मग जे आपलं डिस्कशन असेल तर ते आपण ऑन द कॉल मीटिंग संपल्यानंतर किंवा उद्या आपण व्हिडिओ कॉलवरती डिस्कशन करू शकतो. ओके. सो वन्स अगेन सर्व बांधवांचं स्वागत, वेलकम आणि आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. परत एकदा जे पण बांधव लास्ट मोमेंटला जॉईन झाले तर त्या सर्व बांधवांचं स्वागत आणि संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचे येणारे 2 ते 3 दिवस थोडे सेफली ड्राईव्ह करा. टू व्हीलर वरती तुम्ही जर चालवत असाल तर नक्कीच हे जे पतंग वगैरे असतात तर त्यामुळे तुम्हाला सेफ्टी यूज करत चला. नक्की त्याचा काहीतरी फायदा तुम्हाला करून घेता येईल. ओके. सो अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून पण एक अशाच प्रकारे आपण लॉसेस पासून वाचण्यासाठी एक सेफ्टी टूल मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे आणि अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये टिकून राहून चांगल्या प्रकारे इन्कम फॅक्टर आपण जनरेट करू शकतो. ओके. सो त्याबद्दलच एक पूर्ण क्लिअर कट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इकडे सांगणार आहे मित्रांनो. सो नक्कीच सगळ्या गोष्टी प्रॉपरली समजून घ्या आणि जे पण काही क्वेश्चन्स असतील तर आपण ऑन द कॉल उद्या डिस्कशन करूया. ओके. सो आपण आपला टॉपिक सुरू करतो मित्रांनो. तर बघा, शेअर मार्केट, रोबो ट्रेडिंग, इंडियन मार्केट झालं, फॉरेक्स मार्केट झालं, तर त्या संदर्भात तुम्ही मागच्या एक 4-5 दिवसापूर्वी किंवा 2-3 दिवसापूर्वी एक फेसबुक, इंस्टाग्रामला एक पोस्ट बघितली असेल आपली आणि त्या पोस्ट बघून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स आपण दररोज टाकत असतो. प्लस अजून एक जनरली कमिटमेंट मी आपल्या टेलिग्राममध्ये, व्हॉट्सअपला करतोय दररोजचं दररोज, की आपला टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करा. आता इव्हन टेलिग्राम मी जॉईन करा का सांगतोय, त्याचे काही सिक्रेट्स आहेत मित्रांनो. सिक्रेट काय? तुम्ही जर ट्रेडिंग मध्ये काम करताय तर तुम्हाला तिथे ट्रेडिंगच्या काही लेवल्स मी देतो. ओके. तर त्या ज्या लेवल्स आहे 99% मॅच करतात. त्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्निंग जे आहे तर हे रोबो ट्रेडिंगच्या माध्यमातून करू शकता. ते कसं करायचं, काय टेक्निक्स आहे, काय लॉजिकल गोष्ट आहे किंवा मार्केटमध्ये प्रॉफिट करण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या इकडे आपण क्लिअर कट बोलणार आहोत. ओके. सो इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट याबद्दल तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स लेवलचे काही डिटेल स्ट्रक्चर मी सांगेल. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला आणि मोठा फायदा तिकडे तुम्हाला करता येईल. ओके. सो ह्या वेबिनारच्या एंडिंगला ओके एक 15 ते 20 मिनिटाचं आपलं डिस्कशन असणार आहे, पण जे डिस्कशन मी करतोय ते जेन्युइनली सांगणार आहे, काहीतरी टाइमपास नाही, गप्पा नाही मारणार आहे मी.
ज्या जेन्युन आणि ज्या सिरियसली इंटरेस्टिंग आणि ज्या लॉजिकल गोष्टी तर त्या तिकडे डिस्कस करणार आहे मी. ओके. सो वेबिनारच्या लास्ट मोमेंटला एक प्रॉपर अशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही इंडियन मार्केट, कॅश फ्युचर ऑप्शन आणि फॉरेक्स मार्केटमध्ये जरी वापरताय 90 ते 95% पर्यंत तुम्हाला अॅक्युरसी बघायला भेटेल आणि चांगल्या प्रकारे रिटर्न तुम्ही कमवू शकता मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये. बट ऍक्च्युली आपला जो मेन टॉपिक आहे या वेबिनारचा जो अजेंडा आहे तर तो आहे अल्गो ट्रेडिंग. तर तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग करत असाल तर बेस्ट ऑफ लक. पण अल्गो ट्रेडिंग मध्ये खूप सारे जे ऑब्स्टॅकल्स आहे, अडचणी आहेत तर ते येत असतात आणि त्याच्यामुळे मी हा एक प्लॅटफॉर्म तुम्हाला मी सजेस्ट करतोय. अल्गो ट्रेडिंग मध्ये तुम्ही काम करा, सेफ ट्रेडिंग मध्ये काम करा, प्रॉफिटेबल विनिंग चान्सेस तुमचे जास्त. ओके. सो बघा, शेअर मार्केट जो कन्सेप्ट आहे तर हा स्मार्ट कन्सेप्ट आहे आणि तो स्मार्ट कन्सेप्ट जर आपण स्मार्ट पद्धतीने जर हँडल केला तर प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतात. आणि आपण जर गोंधळ घालतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतोय किंवा काहीतरी एक मिस्टेक आपल्याला प्रॉफिट मधून लॉस मध्ये आणून टाकू शकते. ओके. सो त्यामुळे स्मार्ट कन्सेप्ट आहे. स्मार्ट कन्सेप्टला स्मार्ट पद्धतीने जर आपण हँडल केलं तर प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतील. तर या सगळ्या गोष्टी इकडे मी डिस्कस करणार आहे, रिव्हील करणार आहे, काही सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. माझं नाव आहे संतोष रणदिवे आणि माझं एज्युकेशन जर सांगायचं झालं तर मी बीसीए केलंय. बीसीए नंतर मी एमसीए केलं. एमसीए नंतर एमबीए फायनान्स मी केलं. आणि तुम्ही म्हणाल की हे एज्युकेशन सांगण्याचं काय लॉजिक आहे? तर त्याच्यामागचं लॉजिक असं आहे, तर मी टेक्निकली आणि फायनान्शियली तुम्हाला सगळ्या गोष्टी कम्प्लिटली चांगल्या प्रकारे सांगू शकतो. ओके. आणि आपण एक कंपनी रजिस्टर केली मित्रांनो 2014 मध्ये. त्या कंपनीचं नाव आहे बीडब्ल्यूसी ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड. आता ह्या कंपनीच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षापूर्वी आपण फक्त ट्रेनिंग सेक्शन मध्ये काम करत होतो. म्हणजे फक्त नाही फक्त जे पण टेक्निकल शेअर मार्केटची ट्रेनिंग असायची त्याच्यामध्ये आपण काम करतो. पण काय मागच्या काही दिवसांपासून आपण रोबो ट्रेडिंग जो कन्सेप्ट आहे तो रोबो ट्रेडिंगच्या माध्यमातून अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून जो प्रॉफिट अर्निंग चान्सेस आहे हा आपल्याला नक्कीच तिकडे होईल या उद्देशाने आपण रोबो ट्रेडिंगच्या काही स्ट्रॅटेजी बनवल्या. ओके. सो या स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीने काम करताय प्लस तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजी असतील तर त्या पण आपण बनवू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण क्रिएट केल्या किंवा अल्गो ट्रेडिंगचा जो कन्सेप्ट आहे तर हा आपण त्याच्यावरती काम करतोय. आपले जे ऑफिस आहे मित्रांनो, एक नाशिकला ऑफिस आहे. मी प्रॉपर नाशिकचा आहे. आपलं एक ठाण्याला ऑफिस आहे मुंबईला आणि एक गुजरात, दिल्ली, ऑल ओव्हर इंडियामध्ये आपलं जे वर्किंग आहे ते ऑनलाईन पद्धतीने चालतं. ऑफलाईन सध्याच्या कंडिशनला आपल्याकडे ऑफिस आहे, पण ऑफलाईन काहीच अवेलेबल नाही आपल्याकडे. ओके. सो आपला जो ट्रेडिंगचा बोट आहे तर याच्यामध्ये खास करून मॅन्युअल ट्रेडिंग जे लोक करताय किंवा जे पण बांधव मॅन्युअल ट्रेडिंग करताय तर मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये काय अडचणी येतात तर तुम्ही त्या अडचणी फेस केल्या असतील तर त्या अडचणी आपण कशा प्रकारे अवॉइड करू शकतो किंवा अवॉइड करून आपण प्रॉफिटेबल चान्सेस कसे करू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण इकडे रिपीट केल्या किंवा त्याच्यामध्ये चेंजेस केले. ओके. सो बघा, रोबो ट्रेडिंग जो कन्सेप्ट आहे तर नेमकं काय असतो हे तुम्हाला आता काही नवीन नाही राहिले, कारण की मागच्या 4 वर्षापासून अल्गो ट्रेडिंग किंवा रोबो ट्रेडिंगचा कन्सेप्ट जो आहे तर तो खूप मोठा स्प्रेड होत चाललाय. पण याच्यामध्ये एक अडचण अशी आहे तर रोबो ट्रेडिंग मध्ये जी स्ट्रॅटेजी आहे. ओके. सो ती स्ट्रॅटेजी काय ती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि स्ट्रॅटेजी जर परफेक्ट असेल तर तुम्ही प्रॉफिट करू शकता आणि तुमच्याकडे जर प्रॉपर स्ट्रॅटेजी नसेल तर तुम्ही रोबो ट्रेडिंग करूनही पण फायदा होणार नाहीये. ओके. तर खूप सारे लोक असे खूप सारे कंपन्या अशा आहे का त्या तुम्हाला स्ट्रॅटेजी नाही सांगणार, फक्त अल्गो ट्रेडिंग आहे. एक दिवस काहीतरी दाखवायला वेगळं दाखवतील आणि होईल वेगळं. बट एक्झॅक्टली माझा प्रामाणिक ओपिनियन असा असतो का तुम्हाला जे ऍक्च्युअल रिअलिटी आहे तर तेच तुम्हाला दाखवणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट अर्निंग करणं. ओके. सो बघा, मॅन्युअल ट्रेडिंग जेव्हा आपण करतो तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना खास करून इंडियन मार्केट संदर्भात आपण बोलूयात पुढचे 5 मिनिटं. आणि इव्हन इंडियन मार्केटमध्ये जे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात किंवा जे पण प्रॉब्लेम तुम्ही फेस केले असाल किंवा जे पण प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी फेस करताय त्या सगळ्या प्रॉब्लेम्स एक सोल्युशन तुम्हाला इकडे क्लिअरली शिकणार आहे किंवा बघणार आहे तुम्ही. आता बघा, मार्केटमध्ये ट्रेडिंग जेव्हा आपण करतो तर मार्केटचा एक ओव्हरऑल सडन किंवा मार्केटचं ओव्हरऑल सिच्युएशन आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता जे पण नवीन रिटेल ट्रेडर्स आपण म्हणूयात किंवा जे नवखे लोक असतात किंवा नवखे ट्रेडर जे असतात तर ते काय करतात का काहीतरी काहीच माहित नसतं, फक्त प्रॉफिट करायचा हाच एक प्रामाणिक उद्देश घेऊन ते मार्केटमध्ये येतात. पण तो ते प्रामाणिक उद्देश त्यांचा एक दिवस सक्सेसफुल होतो पण दुसऱ्या दिवशीपासून तो निगेटिव्ह मध्ये जातो. आता बघा, मार्केटची सिच्युएशन जर समजून घ्यायची झाली किंवा लक्षात जर घेतली तर मार्केट जे आहे तर ते प्रॉपरली त्याची बाउंड्री किंवा मार्केटचे एक ओव्हरऑल बिहेवियर जर आपण समजून घेतलं तर विनिंग चान्सेस किंवा प्रॉफिटेबल चान्सेस आपले वाढतात. आणि आपण जर न समजून घेता जर फक्त आणि फक्त प्रॉफिटच्या पेक्षाने जर ट्रेड मारत राहिलो तर खूप मोठा लॉसेस जो आहे तो आपल्याला होऊ शकतो. किंवा मार्केटमध्ये जर आपल्याला प्रॉफिट करायचं आहे तर एक युनिक थिंग मी तुम्हाला सांगेल तर ती असते मार्केटमध्ये टिकून राहणं. तुम्हाला सस्टेनिंग करता आलं पाहिजे. ओके. म्हणजे लॉस जरी झाला तर तुम्हाला तो बेअर करता आला पाहिजे आणि मार्केटमध्ये टिकून जर राहिले तर तुमचा प्रॉफिटेबल चान्सेस वाढणार आहे. ओके. सो एक जनरली बिहेवियर मी तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचं सांगतो. म्हणजे हे निफ्टी बँक निफ्टीचं का, कारण की सर्व मार्केट जे आहे ते निफ्टी बँक निफ्टीवरती ऑलमोस्ट डिपेंड असतं 70%. जनरली सांगायचं जर झालं ते 60 ते 70% जे मार्केट असतं मित्रांनो
तर ते नॉर्मल कंडिशन मध्ये मार्केट चालतं. आता नॉर्मल कंडिशन म्हणजे काय? आणि 20 ते 30% जे मार्केट असतं तर ते अबनॉर्मल कंडिशन असते. आता नॉर्मल आणि अबनॉर्मल या दोन गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला खूप मोठा फायदा तिकडे भेटणार आहे मित्रांनो. बरं, आता 60 ते 70% जे मार्केट सेशन आहे ते काय असतं? निफ्टी बँक निफ्टी सांगायचं झालं निफ्टीचं किंवा बँक निफ्टीचं. ओके, दोन्ही ऑलमोस्ट सेमच आहे. तर 9:15 ला मार्केट ओपन होतं. 9:15 ते 10 वाजेपर्यंत एक मुवमेंट होते बँक निफ्टीला. 10 ते 1:30 वाजेपर्यंत एक मुवमेंट होते आणि लमसम 1:30 ते 3 वाजेपर्यंत एक मुवमेंट होते. अशा प्रकारे पूर्ण ॲव्हरेज दिवसामध्ये 300-400 पॉईंटची मुवमेंट जी आहे बँक निफ्टीमध्ये होते. आता त्या उलट मार्केटमध्ये वेगळं काय होतं? 20 ते 30% मार्केट असं असतं किंवा असं असू शकतं किंवा मार्केट एक तर गॅप अप ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होईल किंवा मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट होईल किंवा मार्केटमध्ये मुवमेंटच नाही राहणार. हे जे सिच्युएशन आहे तर त्याला अबनॉर्मल मार्केट आपण म्हणू शकतो. आता एक ट्विस्ट आणि एक लॉजिक मी तुम्हाला सांगतोय. नॉर्मल जे मार्केट आहे मित्रांनो, तर त्यामध्ये प्रॉफिट बनतो, बनायला पाहिजे आणि बनायलाच पाहिजे. ओके, 60 ते 70% जे मार्केट सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट बनतोच. आणि 20 ते 30% मार्केट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही डोकं लावा, कोणतीही स्ट्रॅटेजी लावा किंवा काही पण करा, प्रॉफिट नाही बनणार तिकडे. किंवा काही वेळेस खूप मोठा प्रॉफिट बनेल किंवा तुम्हाला खूप मोठा लॉस होईल. तर त्यामुळे जनरल सिच्युएशन माझं एक प्रामाणिक ओपिनियन असतं. हे जे नॉर्मल कंडिशन मार्केट आहे, त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करा. प्रॉफिट तुम्हाला सस्टेनिंग बघायला भेटेल आणि हे जे साइडवेज मार्केट असेल किंवा अबनॉर्मल मार्केट आपण त्याला म्हणूयात, तर त्या कंडिशनला तुम्हाला लॉसेसचे चान्सेस जास्त असतील. ओके, सो या सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉपरली समजून घेतल्या किंवा मार्केटचे बिहेवियर, मार्केटची बाउंड्री, मार्केटमध्ये काय होऊ शकतं, हे जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतलं तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतील. तर या सगळ्यावरती एक सोल्युशन मी सांगणार तुम्हाला. तर बघा, जेव्हा आपण मॅन्युअल ट्रेडिंग करतो, मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना खूप सारे जे ऑब्स्टॅकल्स आहे किंवा जे प्रॉब्लेम्स आहे, तर ते आपल्याला फेस करावं लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केटला अनालिसिस करणं, डीमॅट अकाउंटला ट्रेड मारणं, ट्रेडिंगचं नॉलेज गरजेचं आहे, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा, नेटवर्क प्रॉब्लेम नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या समोर पडलेले आहेत. किंवा आपल्याला त्यावेळेस अनुभव नसतो, कुठल्या प्रकारची प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते, खूप मोठं कन्फ्युजन असतं, त्यावेळेस टाइम भेटत नाही, पेशन्स नसतात आणि मार्केटला कंटिन्युअसली वॉच करत बसणं, हेच एक पर्याय उरतो आपल्याकडे. ओके, आणि या सगळ्या गोष्टीपासून जर प्रॉफिट होत असेल तर ठीक आहे, पण त्याच्यापासून जर प्रॉफिट होत नसेल तर त्याच्यामध्ये वेळ देणं काही लॉजिकल नाही आहे. ओके, सो मार्केटमध्ये लॉसेस होण्याचे जे मेन कारण आहे तर ते हे आहे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त मार्केटला आपण समजून घेत नाही, कंटिन्युएशन नसतं, कमीत कमी इन्व्हेस्टमेंटवरती आपण काम करतो आणि इव्हन या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आपला जो लॉसेस आहे हा वाढत वाढत जातो. ओके, सो ह्या सगळ्या कॉन्सेप्टवरती एक प्रॉपर सोल्युशन असं आहे अल्गो ट्रेडिंग. आता बघा, तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंग करताय तर जे अडचणी येत आहेत त्या अडचणीमुळे तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो. ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रॉफिट होणार आहे तर त्यावेळेस प्रॉफिट व्हायलाच पाहिजे आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये लॉस होणार आहे त्यावेळेस एक लिमिटेड लॉस घेऊन आपण मार्केटमधून एक्झिट केलं पाहिजे, बरोबर ना? पण तुम्ही जेव्हा मॅन्युअल ट्रेडिंग करता तर आपला ओव्हर ट्रेडिंग झालं किंवा इमोशन झालं किंवा फेअर आपण जे म्हणतो भीती वगैरे, तर या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जे अकाउंट आहे ते खूप मोठं लॉसेसमध्ये जातं आणि आपल्याला मार्केटमध्ये सस्टेनिंग करता येत नाही. तर या सगळ्याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन मी तुम्हाला सजेस्ट करतो मित्रांनो. तर ते आहे रोबो ट्रेडिंग. आता या रोबो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला सांगतोय. तर ती स्ट्रॅटेजी अशी असेल का ट्रेंड फॉलोइंग कन्सेप्ट. म्हणजे मार्केट जर अप ट्रेंडला असेल तर आपण कॉल बाय करतो, मार्केट जर डाऊन ट्रेंडला असेल तर पुट बाय करतो. अजून याच्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी आपण एक नवीन अपडेट्स आणले तर ते अपडेट्स पण तुम्हाला आपण इकडे सांगणार आहे. ओके, सो ही जी रोबो ट्रेडिंगची कन्सेप्ट आहे तर ती नेक्स्ट लेव्हलची कन्सेप्ट आहे. तुम्हाला आज ना उद्या त्या रोबो ट्रेडिंगची गरज पडणारच आहे. कमीत कमी 30 ते 40% रिटर्न तुम्ही महिन्याकाठी कमवू शकता. जास्तीत जास्त 100% प्लस प्रॉफिट तुम्ही अर्निंग करू शकता. सो इंडियन मार्केट झालं, फॉरेक्स मार्केट झालं, या दोन्हीचे रोबो ट्रेडिंग सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या माध्यमातून प्रॉपर एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट आणि या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 100% ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण एक ऍटलिस्ट 70%, 60 ते 70% अॅक्युरसी आपल्याला भेटू शकते, त्याच्या प्लस भेटते किंवा 30 ते 40% जनरली आपण कमिटमेंट करतो आणि जास्तीत जास्त 100% प्लस हे प्रॉफिट आपण करू शकतो. आता जो इंडियन मार्केटचा बोट आहे मित्रांनो, तो खास करून निफ्टी आणि बँक निफ्टीवरती काम करेल आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला या पूर्ण ट्रेडिंग सिस्टम मध्ये 60 ते 70% अॅक्युरसी बघायला भेटेल, त्याच्यापेक्षा जास्तही बघायला भेटेल. सिंपल स्ट्रॅटेजी आहे, ट्रेंड फॉलोइंग. मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल तर बाईंग होईल, मार्केट जर डाऊन ट्रेंड असेल तर सेलिंग होईल. त्याच्यामध्ये कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन जे ऑप्शन ट्रेडिंग आहे तर ते पण अवेलेबल केले आपण आणि त्याच्या पुढे जाऊन जो कॅश ट्रेडिंग आहे, आता इव्हन खूप साऱ्या ज्या नवीन कन्सेप्ट आपण लॉन्च करतोय तर त्याच्यामध्ये कॅश मार्केटमध्ये पण रोबो ट्रेडिंग आपण आणलंय, बरोबर ना? तर त्याच्यामध्ये मे बी तुम्हाला कॅपिटल थोडं जास्त लागेल पण तुम्हाला शुअर शॉर्ट रिटर्न बघायला भेटेल. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्ही जर प्रॉपर्ली समजून घेतल्या तर तुम्हाला त्या क्लिअरली लक्षात येतील. आपल्या मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम असा असतो की आपण काही गोष्टी समजून न घेता फक्त त्याच्यामध्ये उतरायचा प्रयत्न करतो. पण एक माझा प्रामाणिक ओपिनियन असा असतो का तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर्ली तुम्ही समजून घ्या. नेमकं काय कन्सेप्ट आहे, कशा प्रकारे वर्किंग आहे, काय मेकॅनिझम आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या तर तुमचे विनिंग चान्सेस, प्रॉफिटेबल चान्सेस वाढतील. आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये कंटिन्यू प्रॉफिट करायचं असेल तर एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे हे तुम्ही समजून घेतलं
तर तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. अदरवाईज तुमचं कॅपिटल खूप मोठं लॉस होऊ शकतं. ओके. सो या सगळ्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगेल मित्रांनो. आता जो आपल्याकडे जी स्ट्रॅटेजी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 स्ट्रॅटेजी आपण देतो. टोटली 3 स्ट्रॅटेजी देतो. प्लस ट्रेडिंगचे काही बटन्स आपण देतो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो पुढच्या 2 मिनिटांमध्ये. तर हा जो पूर्ण आपला रोबो ट्रेडिंग सिस्टम आहे, तर याच्यामध्ये एक पूर्ण दिवसासाठी एक स्टॉप लॉस आपण लावलाय. तर तो आहे ₹1000 चा. म्हणजे जर ₹1000 चा लॉस जर झाला, तर पूर्ण ट्रेडिंग आपले बंद होईल. पण जर प्रॉफिट होतोय, तो प्रॉफिटसाठी आपण 2 चान्सेस ठेवले. एक तर आपण ₹1000 चा प्रॉफिट लॉक ठेवू शकतो. तो प्रॉफिट आपण अनलिमिटेड ठेवू शकतो. आता बघा, मार्केटमध्ये जर मूव्हमेंट असेल तर प्रॉफिट व्हायलाच पाहिजे. जर मार्केटमध्ये मूव्हमेंट नाही तर मला प्रॉफिट नाही बनणार, त्या ठिकाणी तुम्हाला नाही बनणार आहे. ओके. याचे जे सगळे अपडेट्स आहे, लाईव्ह रेकॉर्ड्स आहे, मागचे जे प्रिव्हियस काही डेटा आहे आपल्याकडे, तो सगळा तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघायला भेटेल. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण आपण तुम्हाला मंडे टू फ्रायडे मार्केट आवर्स मध्ये तुम्हाला दाखवतो किंवा तुमच्या वेळी तुम्ही बघू शकता. ओके. सो ते कसं बघायचं, काय बघायचं, सगळ्या गोष्टी आपण क्लिअरली सांगणार मी तुम्हाला. आता हा जो आपला बँक निफ्टी किंवा निफ्टीचा रोबोट आहे, तर तो 100% ऑटोमॅटिक आहे. फुली ऑटोमेशन आहे. जसं प्रकारे मार्केटचा ट्रेंड असेल किंवा मार्केटमध्ये केव्हा काय मूव्हमेंट येईल काय सांगता येत नाही. तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग जर करताय तर तिथे खूप सारे ऑब्स्टॅकल येऊ शकतात. पण ऑटोमेशन मध्ये ही मूव्हमेंट पूर्ण कॅप्चर होऊ शकते. हा जो टेलिग्राम चॅनल मी सांगितला मित्रांनो, तो कंपल्सरी जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रेडिंगचे सिक्रेट्स, काही लेवल, काही ट्रेड पण मी टाकत असतो. तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून काय तर फायदा बघायला भेटेल. आता या पूर्ण ट्रेडिंगसाठी मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट जे आहे इंडियन मार्केटसाठी, तर ते आहे कमीत कमी 10 ते 15,000 रुपये. ओके. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला आपण नेमकं काय देणार आहोत, तर ते मी तुम्हाला इकडे सांगतो मित्रांनो, परत एकदा रिपीट. तर तुम्हाला 3 स्ट्रॅटेजी आपण इकडे देतो. एक आहे निफ्टीची, सॉरी 2 निफ्टीची स्ट्रॅटेजी आहे, प्लस एक बँक निफ्टीची आहे, प्लस तुम्हाला 2 ट्रेडिंगचे बटन आहे. बटन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा कॉल बाय करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं? डीमॅट अकाउंट ओपन करा, कॉल बाय करा, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा, प्रीमियम सिलेक्ट करा, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण तुम्हाला वन क्लिकमध्ये तुम्ही एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह करू शकता हे ट्रेडिंगच्या बटन थ्रू. की तुम्हाला लाईव्ह आपण दाखवूयात, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण देऊयात तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टी प्रॉपर्ली समजून घेणं गरजेचं आहे. आता हा जो पूर्ण बोट आहे मित्रांनो, तर या बोटमध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट ट्रेनिंग आपण देणार आहोत, जेणेकरून बोट संदर्भात किंवा मार्केट संदर्भात भविष्यात तुम्हाला कोणावरती डिपेंड राहायची गरज पडणार नाही. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला एक ऍप देतो आपण, इंडियन कुबेर म्हणून. तर या ऍपमध्ये तुम्हाला शेअर मार्केट फंडामेंटल झालं, टेक्निकल अनालिसिस झालं, प्राइस ऍक्शन झालं, हे कम्प्लीट कोर्सेस आपण तुम्हाला देणार आहोत. म्हणजे ऑलरेडी आपला जो मेन टॉपिक होता पहिले मागच्या 4 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग द्यायचो. तर ते सगळे कोर्सेस आपल्याकडे आहे अवेलेबल. ते तुम्हाला आपण टोटली या पूर्ण मेंबरशिपमध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणून देणार आहोत. ते तुम्हाला वेळ असेल तुम्ही बघा, नक्की तुमच्या फायदेच ठरतील. ओके. सो याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग काय, कॉल ऑप्शन काय, इक्विटी कॅश फ्युचर ऑप्शन किंवा एक ऍडव्हान्स लेवलची थेरी आपण तुम्हाला शिकवतो, ती आहे प्रो ट्रेडर थेरी. एक लास्ट एंडला पुढच्या एक 5 मिनिटांमध्ये एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेल. तर ती स्ट्रॅटेजी ज्या कन्सेप्टवरती डिपेंड आहे आणि ती स्ट्रॅटेजी तुम्ही स्टडी केली ना, तर ऍटलीस्ट 99% पर्यंत अॅक्युरसी तुम्हाला देईल. ओके. सो त्यामुळे ती स्ट्रॅटेजी पण तुम्ही समजून घ्या मित्रांनो. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट तिकडे बघायला भेटेल. आता हा जो पूर्ण बोट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाइम साठी सपोर्ट, लाईफ टाइम साठी जी ऍडवाइस आहे, कन्सल्टिंग आहे किंवा जे पण तुम्हाला काही अडचण येतील, त्या टोटली तुम्हाला लाईफ टाइम साठी आपण आपल्या या पूर्ण मेंबरशिप प्लॅन मध्ये फ्री देणार आहोत. ओके. सो ऍप देतो तुम्हाला आपण इंडियन कुबेर. ही ऍप तुम्हाला अँड्रॉइड फोनवरती इन्स्टॉल करायला लागेल. हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला टोटली याची कॉस्टिंग आहे 11,500 रुपये. पण एक डिस्काउंटेड ऑफर मध्ये तुम्हाला हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे, हा फक्त आणि फक्त 6,500 रुपयामध्ये लाईफ टाइम साठी भेटेल. याचे 350 रुपये सर्व्हर चार्जेस असतील सेकंड मंथ पासून, कारण की हा पूर्ण सिस्टम किंवा स्ट्रॅटेजी तुम्हाला सर्व्हरवरती आपण टाकतो आणि त्या माध्यमात सगळं हे ऑटोमेशन मध्ये चालतं. आता ह्या पूर्ण 6,500 मध्ये तुम्हाला काय भेटणार, एकदा परत रिपीट मी करतो. तुम्हाला टोटली 6 कोर्स भेटतील, प्लस रोबोट भेटतील. रोबोटमध्ये तुम्हाला टोटली 5 स्ट्रॅटेजी भेटतील, 3 निफ्टी आणि बँक निफ्टी, 2 ट्रेडिंगचे बटन, कोर्स सपोर्ट आणि लाईफ टाइम साठी ऍडवाइस. आणि भविष्यात नवीन काय अपडेट जे आले ते अपडेट पण मला लाईफ टाइम साठी फ्री भेटणार. ओके. तर हा पूर्ण मेंबरशिप प्लॅन आपला असणार आहे 6,500 लाईफ टाइम साठी. आता हा सेम बोर्ड जर तुम्ही स्वतः बनवायला गेले, कमीत कमी 50,000 ते 1 लाख रुपये चार्जेस तुम्हाला पे करावं लागेल. किंवा तुम्ही अदर जरी बोट घ्यायला गेले तर तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपये दर महिन्याचे चार्जेस आहेत. पण तुम्हाला 6,500 लाईफ टाइम साठी आपण देतोय. ओके. सो हा इंडियन मार्केटचा कन्सेप्ट होता. आता फॉरेक्स मार्केटचा जो कन्सेप्ट आहे, तर तोही तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो मित्रांनो. तर फॉरेक्स मार्केटचा जो रोबोट आहे, तर त्याच्यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स आपण दिले, तर ते अपडेट्स पण तुम्हाला इकडे रिव्हील मी करणार आहे. फॉरेक्स मार्केटच्या रोबोटसाठी टर्म्स आहे, तुम्हाला लॅपटॉप लागेल. ओके. तर हा एक क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये एक सिक्रेट थिंग्स मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. सिक्रेट अशी असणार आहे, फॉरेक्स मार्केटचा जो रोबोट आहे, नवीन अपडेटेड जे व्हर्जन आपण केलंय क्रिएट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिक्रेट्स आपण देणार आहे. सिक्रेट्स म्हणजे काय? मार्केटमध्ये तुम्हाला 100% अॅक्युरसी कशी भेटू शकते, हे एक सिक्रेट असणार आहे. 50% पासून तर 100% पर्यंत रिटर्न तुम्ही महिन्याकाठी कमवू शकता, हे एक सिक्रेट असणार आहे. आणि याच्यामध्ये अजून एक सिक्रेट असं आहे, तर तुम्हाला नो लॉस स्ट्रॅटेजी असणार आहे. तुम्हाला लॉसच होणार नाहीये. ओके. प्रत्येक एक ट्रेड तुम्ही प्लस मध्ये क्लोज करू शकता. हे 3 सिक्रेट तुम्हाला या पूर्ण रोबोट ट्रेडिंग मध्ये आपण देणार आहोत, प्लस रोबोट पण देणार आहे.
आणि शुअर शॉट तुम्ही मंथली चांगल्या प्रकारे प्रॉफिट जो आहे हा एफएक्स ऑटोबुल नावाचा एक रोबोट आपण बनवलाय, त्यावरती तुम्हाला बघायला भेटणार आणि हा 100% ऑटोमेशन असेल. प्लस तुम्ही याला व्हीपीएस वरती पण लावू शकता. सिंपल कन्सेप्ट आहे, स्ट्रॅटर्जी सेमच आहे, सगळ्या गोष्टी सेमच आहे. याच्यामध्ये काही टेक्निकल ज्या गोष्टी तर याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन वगैरे जे आहे ते मंडे टू फ्रायडे तुम्हाला बघायला भेटतील. याच्यामध्ये आपण तुम्हाला कम्प्लिटली ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो. एक ऍप देतो तुम्हाला आपण याच्यामध्ये. तर फॉरेक्स गुरु म्हणून याच्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगचे बेसिक झालं, टेक्निकल अनालिसिस झालं, प्राइस ऍक्शन वगैरे, म्हणजे तुम्ही कोणतं मार्केट घ्यायचे फंडामेंटल बेसिक रूल सेमच होतात. फक्त चेंज काय होतात, एक तर करन्सी पेअर पेअर चेंज होतील, सेगमेंट चेंज होतील आणि मोमेंट चेंज होईल. बाकी वेगळं काही नाही राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सेमच असतील ऑलमोस्ट तुम्हाला, पण मग त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस आहेत. ओके, ट्रेड कसा हँडल करायचा, डीमॅट अकाउंट जे आपण म्हणतो ब्रोकर अकाउंट ते हँडल कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण इकडे कम्प्लिटली देणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिले डेमो अकाउंटला रन करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही शिका, समजून घ्या, अंडरस्टँड करा आणि मग लाईव्ह ट्रेडिंग वरती काम करा. ओके, सो हा जो फॉरेक्स ट्रेडिंगचा रोबोट आहे याच्यामध्ये सिक्रेट जे ट्रेड आहे किंवा सिक्रेट ज्या कन्सेप्ट आहे तर फुली ऑटोमेशनच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकता. आणि हा जो याचा पण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे किंवा जे इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड आहे तर हे पण तुम्हाला आपल्याकडनं आपण शेअर करतोय. नक्कीच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघा, समजून घ्या, त्याच्यावरती वर्किंग करा. ओके, लाईफ टाइम साठी ऍडवाइस, लाईफ टाइम साठी सपोर्ट, लाईफ टाइम साठी जे अपडेट्स आहेत ते पण बघायला भेटतील. प्लस जे पण बांधव आपल्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून जॉईन आहे तर त्यांना पण हे अपडेट आपण फ्रीमध्ये देणार आहोत. ओके, सो त्यांनी पण आपल्यासोबत कोऑर्डिनेट करू शकता. एक ऍप देतो तुम्हाला आपण, एक फॉरेस्ट गुरु म्हणून. तर ह्या ऍप पण तुम्हाला कोर्सेस हे जे कंटेंट मी तुम्हाला सांगितले तर हे सगळेचे सगळे आपण तुम्हाला देणार आहोत. ओके, आता फुली ऑटोमेशन किंवा हे जे सिक्रेट्स आहे मित्रांनो, हे सिक्रेट तुम्हाला मी सांगितले, त्याच्यामुळे जी प्राइसिंग आहे तर ती पण थोडीफार चेंजेस आहे मागच्या तुलनेमध्ये. सो याची ऍक्च्युअल कॉस्टिंग आहे आपली 9,999 रुपये. पण एक डिस्काउंटेड ऑफर मध्ये तुम्हाला हा जो पूर्ण रोबोट आहे प्लस हे जे सिक्रेट मी तुम्हाला सांगितले, सिक्रेट महत्वाचे आहे. रोबोट ट्रेडिंग तर काम करणारच आहे, पण रोबोट ट्रेडिंगचे जे काही सिक्रेट आहे तर ते पण तुम्हाला इकडे रिव्हील करणार आहे. आणि लाईफ टाइम साठी तुम्हाला हा पूर्ण मेंबरशिप प्लॅन आपण देतोय फक्त आणि फक्त 4,999 रुपयामध्ये. ओके, याच्यामध्ये तुम्ही व्हीपीएस पण लावू शकता. म्हणजे माझं एक प्रामाणिक ओपिनियन असं असेल, तुम्ही बोट घ्या, त्याच्यामध्ये छोटं मोठं इन्व्हेस्टमेंट टाका, दर महिन्याला 20% जर तुम्हाला ऍव्हरेज भेटलं ना तर खूप मोठा प्रॉफिट तुम्हाला भेटू शकतो मित्रांनो. ओके, सो हा एक ओपिनियनच्या माध्यमातून लाईफ टाइम साठी हा बोट तुम्हाला आपण देतोय. सेम बोटची जर कॉस्टिंग तुम्ही जर दुसरीकडे बघायला गेले तर कमीत कमी 50,000च्या पुढे तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे सिक्रेट तर कोणी सांगणार नाही तुम्हाला. ओके, सो त्यामुळे ओपन माइंडेड कन्सेप्ट मी तुम्हाला शेअर करतोय. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ओके, सो आपला हा जो ऑलमोस्ट टॉपिक आहे हा इकडे संपलाय. जसं मी मगाशी तुम्हाला कमिटमेंट दिली होती का वेबिनारच्या लास्ट मोमेंटला तुम्हाला एक कम्प्लीट अशी एक स्ट्रॅटर्जी मी सांगणार आहे. तर ती स्ट्रॅटर्जी पण मी तुम्हाला इकडे क्लिअर कट शिकवतो मित्रांनो. स्ट्रॅटर्जी अशी असेल की प्रॉपरली काळजीपूर्वक आहे का, पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण आपला वेबिनार संपवणार आहेत. नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली लक्षात येतील, समजतील. आणि जे पण क्वेश्चन्स असतील, जे डाऊट्स असतील तर ते आपण ऑल द कॉल उद्या डिस्कशन करूया. ओके, सो प्रॉपरली स्ट्रॅटर्जी अशी असेल मित्रांनो की निफ्टी, बँक निफ्टी, कॅश, फ्युचर ऑप्शन आणि फॉरेक्स या सगळ्यांसाठी काम करेल. प्रो ट्रेडर थेरी जो कंटेंट मी सांगितला तुम्हाला तर त्याच्यामध्ये मार्केटची बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस एक पार्ट असतो. ओके, सो एक त्याच्यातले एक टॉपिक आणि क्ल्यू मी तुम्हाला सांगतो. क्ल्यू असा असेल मार्केटमध्ये 10:30 मॉर्निंगला, सकाळी 10:30 जसा मार्केटचा ट्रेंड आहे तर त्या ट्रेंडमध्ये तुम्ही ट्रेड घ्या. म्हणजे तो तुम्ही इक्विटी, कॅश, फ्युचर ऑप्शन, फॉरेक्स कोणत्या पेअरला लावा, 90 ते 95% त्याची अॅक्युरेसी असेल, इव्हन 99% प्लस 100% प्लस पर्यंत अॅक्युरेसी भेटू शकते. आता त्याच्यामध्ये स्टॉप लॉस टार्गेट किती लावायचे तर हे तुम्हाला तुम्ही पर्सनल लेवलला लावू शकता किंवा तुम्ही ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकले तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फायद्यात ठरतील. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर तुम्ही त्या स्टडी करा, त्याच्यावरती काम करा. अल्गो ट्रेडिंगचा हा कॉन्सेप्ट हा नक्की तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा ठरेल. नक्की त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. ओके, सो ऑलमोस्ट हा सगळा टॉपिक तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर याचा व्हिडिओ पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये आपल्या युट्यूबवरती येईल, व्हॉट्सअप येईल, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि या पूर्ण कन्सेप्टमध्ये जे पण बांधव उत्सुक आहेत तर त्यांच्यासाठी मी ते चॅट बॉक्सला एक लिंक मी शेअर करतो आपल्या फॉर्मची. त्याच्या सर्व बांधवांनी फॉर्म फिल करून द्यायचा, जेणेकरून तुम्हाला आपल्याकडनं उद्याच्या डेटला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आपण दाखवूयात, सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर्ली समजून घ्या. आणि जे पण काही क्वेश्चन्स असतील आपण ऑन द कॉल उद्या डिस्कशन करूया. सो 9:52 झाले, डॉट 10 वाजेपर्यंत आपला वेबिनार कंटिन्यू राहील. त्यामुळे जे पण उत्सुक बांधव आहेत त्यांनी फॉर्म फिल करून द्या. तुमचे जे पण काही क्वेश्चन्स असतील तर आपण ऑन कॉल उद्या डिस्कशन करूयात. वेबिनार संपल्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, माझा जो नंबर आहे तो व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्ही कॉल करू शकता. सो आता काही वेगळं मी सांगणार नाहीये. तर तुमचे क्वेश्चन मला आता विचारू नका. वेबिनार संपल्यानंतर किंवा उद्या आपण ऑन द कॉल बोलूयात. सर्व बांधवांना परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे पण उत्सुक बांधव आहेत तर त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे मित्रांनो, कारण की आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आणि जे पण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असेल, लाईव्ह ट्रेडिंग आहे किंवा लाईव्ह ज्याच्या कॉन्सेप्ट आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण देऊयात. ओके,
प्लॅटिनम इश काय म्हणताय, सेन्सेक्स वगैरे तुम्हाला याच्यात छोटे मोठे अपडेट तुम्ही करू शकता. स्ट्रॅटर्जी सेम राहील. स्ट्रॅटर्जी चेंज करायची असेल तर त्याच्यात अपडेट करावं लागतात. पण तुम्हाला जर सेगमेंट चेंज करायचा आहे, म्हणजे निफ्टीच्या ऐवजी तुम्ही बँक निफ्टी लावायचं किंवा बँक निफ्टीच्या ऐवजी तुम्हाला फिन निफ्टी लावायचा आहे किंवा सेन्सेक्स लावायचा आहे किंवा एखादा ऑदर असं एसबीआय लावायचा आहे, तर तोही लावू शकतो आपण. प्लस याच्यामध्ये जे अपडेट मी तुम्हाला सांगितलं का कॅशचा पण एक तुम्हाला बोट देणार आहे आपण. ओके, म्हणजे ह्या जे निफ्टी बँक निफ्टी जे आहे तर ते स्ट्रॅटर्जी तुम्हाला 3 स्ट्रॅटर्जी आपण देणार आहे. पण टोटली कुल मिला के 6 स्ट्रॅटर्जी तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर तो जो कॅशचा जो बोट आहे त्याच्यासाठी जो एक टॉपिक तुम्हाला सांगितला, मिनिमम तुम्हाला कॅपिटल रिक्वायरमेंट थोडंसं मे बी जास्त लागू शकतं, पण तिकडे तुम्हाला लॉस होणारच नाही. ओके, आणि जो फॉरेक्स मार्केटचा जो कॉन्सेप्ट सांगितला मित्रांनो, तर त्याच्यामध्ये पण एक चांगल्या प्रकारे तुम्ही आउटपुट जे आहे तर तिकडे जनरेट करू शकता. आणि ते कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रॉपरली, म्हणजे कसं आहे, एक क्लिअरली अजून एक टॉपिक मी इकडे सांगायला मला आवडेल. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जर प्रॉफिट करायचं असेल, तर दुसरं काय सांगते त्याच्याऐवजी आपण किती समजून घेतोय तो एक महत्वाचा पॅटर्न आहे. माझा एक प्रामाणिक प्रयत्न असा असेल की तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली समजून घ्या. लक्षात घ्या, बोट आहे, ऑटोमेशन टूल आहे, ते तुम्हाला सपोर्ट करणारच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन नेमकं काय चाललंय, किंवा काय होतंय, बोट कशा प्रकारे वर्किंग काय करतोय, काय मेकॅनिझम आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा ट्रान्सपरंटली समजून घ्याल, तर तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये लाईफ टाईमसाठी टिकाल. आणि जेव्हा तुम्ही लाईफ टाईम टिकाल ना, तर तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. ओके, म्हणजे प्रॉफिट 100% होणारच आहे. आणि हा जो तुम्हाला मी ट्रिक सांगितला, 2-3 ट्रिक सांगितल्या, नो लॉस स्ट्रॅटर्जी किंवा 100% अॅक्युरसी, आता ही सिक्रेट्स आहे. ही सिक्रेट तुम्हाला ऑन द पॅकेजमध्येच तुम्हाला बघायला भेटेल. ओके, सो नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे आउटपुट भेटेल. आणि जे इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड आहे, तर हे तुम्हाला तिकडे बघायला भेटतील. नक्कीच तुम्ही तिकडे जाऊन त्या गोष्टी रिव्हील करू शकता, चेक करू शकता, एक्झॅक्टली काय वर्किंग मेकॅनिझम आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता आणि नक्कीच आपल्यासोबत वर्किंग करू शकता मित्रांनो. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव उत्सुक आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे आणि जे पण काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन द कॉल उद्या आपण बोलूयात मित्रांनो. ओके, सो वेबिनारचा मेन टॉपिक आपल्या इकडे संपलेला आहे. वेबिनारला पार्टिसिपेट केल्याबद्दल सर्वच बांधवांचे एकदा धन्यवाद, वेलकम आणि स्वागत. परत एकदा जे पण बांधव लास्ट मोमेंटला जॉईन झाले, तर त्यांच्यासाठी वेबिनारचा व्हिडिओ पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्या YouTube वरती, Telegram वरती बघायला भेटेल. तिकडे जाऊन तुम्ही परत जॉईन करू शकता. ओके, राहुल पाटील वेलकम, थँक्यू. सो मोस्ट वेलकम. पटपट फॉर्म फिल करून द्यायचंय. जे काही क्वेश्चन्स असतील तर मला बिंदास तुम्ही विचारू शकता मित्रांनो. आणि हे जे ऑटोमेशन टूल आहे तर याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला अदर काही ट्रेडिंग रिलेटेड हेल्प पाहिजे असेल, तर नक्कीच मला तुम्ही कॉर्डिनेट करू शकता ऑफिशियल टायमिंग मध्ये. केव्हाही कॉल केला तरी मी अवेलेबल असेल. फक्त संडेला थोडंसं बिझी असतो मी मीटिंगमुळे. मीटिंगमध्ये कॉल नाही उचलू शकत. अदरवाईज तुम्ही मला 24 आवर्स केव्हाही कॉल करू शकता. ओके, सो माझा पर्सनल नंबर पण आपल्या ऍडमिनच्या नंबरला आहे किंवा ऍडमिनच्या आपल्याकडे टीम पण आहे. तुम्ही ऍडमिनच्या कोणत्याही नंबरला कॉल जरी केला तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो. ओके, सो मोस्ट वेलकम. वेबिनार आपला संपलाय. अजून काही वेगळं मी सांगणार नाहीये. जे पण उत्सुक बांधव आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. सो मोस्ट वेलकम. जे डाऊट्स असेल तर ते आपण ऑन द कॉल उद्या आपण डिस्कशन करूया. ओके, वन्स अगेन थँक्यू आणि हॅपी नाईट, गुड नाईट, बाय बाय.